श्री स्वामी समर्थ. अधिक मासात आईची ओटी कशी भरायची संपूर्ण माहिती. नमस्कार मैत्रिणींनो. अधिक मास हा अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी महिना मानला जातो. या महिन्यात दान, जप, पूजा आणि धार्मिक विधींना विशेष महत्त्व असते. अधिक मासात आईची ओटी भरण्याची परंपरा अनेक ठिकाणी पाळली जाते. त्यामुळे आईचे आशीर्वाद मिळतात आणि घरात सुख, शांती व समृद्धी नांदते असे मानले जाते. आईची ओटी भरण्यासाठी लागणारे साहित्य: हळद, कुंकू, अक्षता, नारळ, फळे, खण किंवा साडी, फुले, दक्षिणा, तांदूळ किंवा गहू, मिठाई. ओटी कशी भरावी? प्रथम आईला स्वच्छ आसनावर बसवा. हळद कुंकू लावून तिचे पूजन करा. तिच्या ओटीत तांदूळ किंवा गहू ठेवा. त्यावर नारळ, फळे, खण किंवा साडी ठेवा. दक्षिणा अर्पण करा. आईचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घ्या. अधिक मासात आईची ओटी भरल्याने मिळणारे 7 फायदे. आईचे मनापासून आशीर्वाद मिळतात. नंबर 2, घरात सुख समृद्धी वाढते. नंबर 3, कुटुंबातील मतभेद कमी होतात. नंबर 4, आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते. नंबर 5, पुण्यप्राप्ती होते. नंबर 6, देवाची कृपा लाभते. नंबर 7, मानसिक शांती आणि समाधान मिळते. महत्त्वाची सूचना: ही परंपरा श्रद्धेने, भक्तिभावाने करावी. आईचा सन्मान आणि तिचे आशीर्वाद हेच या विधीचे खरे फळ आहे. जय श्री कृष्ण. जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सर्वांना. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.